गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळच्या सुरुवातीबरोबर मी आज ईद-ए मिलादच्या सुट्टीबरोबर तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेली आहे. दुपारचे वाजलेले आहेत. गुड मॉर्निंगपेक्षा गुड आफ्टरनून म्हटलेलं बरं. दुपारचे वाजलेले जवळपास 1 वाजलेले असतील आणि माझं काय झालं, सकाळपासून क्लासच्या बॅच कंटिन्यू होत्या आणि त्याच्यामुळे माझ्या स्वयंपाकाला लेट झालेला आहे. सकाळचं एकदा रुटीन असलं की दुपारच्या टायमामध्ये आपल्याला कामं करावी लागतात. तशीच मीही करायला घेतली आणि छानसा उत्तप्पाचं बॅटर करून ठेवलं होतं, डोस्याचं. तर डोसा आणि सांबरच बनवलं कारण मला फार भूक लागली होती. आणि आपलं माणसांचं असं असतं की भूक लागली की काहीही समजत नाही. तर बघा कसलं छान बॅटर झालेलं आहे. एकदम एकसारख्या प्रमाणात सगळीकडे पसरवून घेतलं. गोल गोल असा मोठा असा डोसा, कुरकुरीत क्रंची असे 4-5 डोसे बनवलेले आहेत. आणि सगळ्यांना सुट्टी असली की सगळ्यांचं रुटीन वेगळं वेगळंच असतं. तसं माझंही आहे. माझंही थोडंसं रुटीनच होतं, त्यामुळे मला व्लॉग करायला वेळ भेटलेला नाही आहे. आणि जसं जमलं तसं छोट्या छोट्या क्लिप मी शूट केलेल्या आहेत. तर छानशा व्लॉगबरोबर आज तुमच्या नवीन भेटीला मी आलेली आहे. तर मस्त डोसा आपला रेडी होते बघा, मस्त एकदम भारी. वरून थोडं थोडं तेल टाकलेलं आहे मी. आता बघा कसं मी एकदम म्हणजे पेपरसारखा डोसा झालेला आहे एकदम बघा. एकदम पटकन उचलते बघा. ते बघा मी हातानं सहज उचलू शकते असा आपला डोसा तयार झालेला होता. आणि तसला भारी दिसते बघा. एकदम लूक तरी एकदम टेम्पटिंगच होता आणि खायलाही तितकाच रुचकर चविष्ट होता. आणि काय झालं, गंमत कालची मी ना चटणी बनवायसाठी ना बॅटर तयार करून ठेवलं, म्हणजे सॉरी खोबरं नारळ वगैरे म्हणजे फोडून ठेवला होता नारळ, आणि खोबरं पण व्यवस्थित नारळातून बाजूला काढलं होतं आणि सगळं होतं साहित्य बरं का. पण कालची गंमत मला भुकेला कंट्रोलच झालं नव्हतं. इतकी भूक लागली होती ना की मी काय करू आणि काय खाऊ आणि काय नको असं मला काल झालं होतं. त्यामुळं मग मी विचार केला की माहीला पण विचारलं, बाळा मला खूप भूक लागली आहे, काय करू गं. आणि नेमकं फ्रीजमध्ये एक बटाटा होता, तर पटकन बटाट्याची चटणी बनवली आणि सांबर बनवलं. सांबर एकच नंबर झालं होतं, काय प्रश्नच नाही. आणि असंच करत मी पटपट 2-4 डोसे 5 डोसे केले होते बरं का. आणि तुम्हाला सांगते, पेपर डोसे होते. आम्ही दोघी मायलेकींनी ते सगळे संपवले आणि छान असं सांबर पण आपलं तयार झालं होतं. लागलीच आता पहिला डोसा जसा उचलला आहे तसा हा पण उचलतो बघा. पटकन एकदम झटकीपट उचलणार आहे बघा तव्यातून. असे जर डोसे उचलायला लागले तर मग भारी वाटतं. एकदा काय होतं, गॅसची फ्लेम कमी असते, तवा आपला काय असतो चांगला तापलेला नसतो, परत बॅटर चांगलं झालेलं नसतं. ही सगळी कारणं आहेत. तर हे सगळं आता मला खोकला येतो तुमच्याशी बोलताना. पण वायसूर करताना सुद्धा मला ना डोसा परत करून खावं वाटते. इतकं भारी डोसा झाला होता बघा. हा पण डोसा पटकन उचलला आहे बघा. काय असं म्हणजे जास्त कष्ट करायची गरजच लागली नाही, इतका भारी हा पण डोसा झाला आहे बघा. पटकन डोसे तयार झाले आणि डोसे तयार झाल्यावरती खायला घेतलो. पटपट मायलेकीने खाऊन घेतलं. माही म्हणते, मम्मा वाटलं नव्हतं बरं का की हे डोसे इतके लगेच संपतील, म्हणजे आपल्या दोघींना एवढं सगळं जेवण संपलं. अरे इतकी भूक लागली होती ना की काय विचारूच नका मला. फार म्हणजे असं वाटत होतं की कधी खाल्लंय का न खाल्ले, असं माझी अवस्था कालची होती. मग इतकी भूक लागली होती मला. आणि मस्त डोसे, सांबरचा बेत होता, थोडीशी चटणी होती, खाऊन घेतली छानपैकी. आणि तुम्ही सर्वांनी कालच्या सुट्टीचा काय उपयोग केला, काय नवीन गोष्ट केलेली आहे की नाही सगळ्यांनी. असंच कर 4-5 डोसे मी बनवले. आणि आता आपण काय करायचा हा विचार केला, तरी पण म्हणजे बॅटर शिल्लक होतं बरं का. मग संध्याकाळी पुन्हा मी काय केलं, संध्याकाळी चहा बनवलेला होता, पुन्हा डोसे केले, पुन्हा खाल्ले. तरी माझं म्हणजे असं मन भरलंच नव्हतं की मी आता ना किती खाऊन किती नको, असंच मला सारखं वाटत होतं. तर फायनली आपले डोसे तयार झालेले आहे. 4-5 डोसे मस्तपैकी बनवून घेतले आणि खायला लागलीच घेतले, थांबले सुद्धा नाही बरं का. इतकं हसायला येत होतं माझं मला. आणि किती भारी जाळीदार एकदम झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते आता बघा. आजचा दिवस खूप हॅक्टिक होता, कारण की आज ईद ए मिलादची सुट्टी होती. आणि ईद ए मिलादची सुट्टी होती पण माझं चांगला वचपा निघाला, कारण की काय झालं, घटस्थापना झालेली आहे. आणि आता परत एक महिन्याच्या गॅपमध्ये परत दुसरे एक्झाम स्टार्ट होतात. तर ते आता माझं कामच आहे, त्यामुळं काय एवढं नाही. पण मी फार दमले होते. सकाळी 7 ते कंटिन्यू 1 वाजेपर्यंत त्याच कामात होते आणि त्याच्यानंतर जेवण पण बनवलेलं नव्हतं. आणि मला तर खूप भूक लागली. आता काय करायचं म्हणून मी आता आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेलंच आहे की मी मस्त असं
डोसा आणि सांबर केलं. मी अक्षरशः मी ना चटणी करायचा बेत केलेला, पण चटणीची सगळी तयारी होती तरीसुद्धा मला करायचा स्टॅमिनाच राहिला नाही. मग मस्त असं सांबर बनवलं, कुरकुरीत आणि खमंग असे डोसे बनवले, एकदम पातळ जाळीदार असे. आणि त्याच्यानंतर खाऊन घेतलं. घरातली थोडी थोडी कामं उरकली आणि मग शांत झोपले होते. आणि झोप पूर्ण झाली यावर थोडंसं फ्रेश वाटायला लागलं. मग माहीचं थोडासा अभ्यास, घरातलं सगळं उरकायचं आणि त्याच्याबरोबर सुट्टीचा दिवस मग एक्स्ट्रा काहीतरी काम झालंच पाहिजे आपल्याला वाटतं. त्याच्यात माहीच्या कपड्यांची इस्त्री असते शाळेच्या, ते वगैरे झाली. आणि आता मी कपाट आवरायला घेतले, थोडंसं कपाटातले कपडे वगैरे घड्या मारल्यात. आणि आमच्या माहिराने आता अभ्यास करून दमलेत तर थोडासा नाश्ता पण करतायत. तर आता नाश्ता तिचं झाल्यानंतर बघू आता नेक्स्ट तिचं काय असतंय. तर माहीचा अभ्यास घ्यायचा होता. आणि तुम्हाला मी आता व्लॉगमध्ये आपल्या सांगितलेलंच आहे, कसं आहे, मुलांचे मित्र बना, मुलांचे विचार शेअर केले पाहिजे. मुलांनी ज्या कोणत्या गोष्टी येत नाहीत त्या घ्या. सुट्टीचा दिवस आम्हा मायलेखांचा ना खूप भारी असतो बरं का. आम्ही जास्तीत जास्त वेळ एकमेकीसोबत घालवतो, कारण की इतर दिवशी ती शाळेला गेलेली असते आणि मला तिच्यासोबत टाईम घालायला फार आवडतं. माझी एकुलती एक लेक आहे ना, म्हणून. तर आता वरणासाठी डाळ उकळून घेतलेली आहे. आणि आज हेवी खाल्लंय ना, तर त्यामुळे थोडंसं हलकं म्हटलं खावं. तर आता पटकन वरण बनवून घेऊ. माहीचा आवाज येत असून माही ना अभ्यास करतीये. तेल मस्त तापलंय, कारण की फ्लावरची भाजी पण केली होती. फ्लावरची भाजी भाकरी वगैरे केली होती सकाळी, तर ती पण शिल्लक आहे. आणि आम्हाला केला होता डोसा आणि सांबर. आजचा दिवस फार ॲक्टिव्ह होता. तर मस्त काय नाही, ती काम हे करायलाच पाहिजे. आता जिरं टाकले, थोडंसं मोहरी टाकली आहे. आणि तुमच्याशी गप्पा मारायला म्हटल्या. मुलांचा रोज अभ्यास आपण स्वतः घेतला पाहिजे असं मला वाटतं, कारण की आजचं युग हे स्पर्धेचं आहे. स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या मुलांचा अभ्यास आपण घेतला ना, तर मग आपल्याला काय असतं, दुसऱ्याचा रिझल्ट लागला ना तर बरं, म्हणजे आपण काय करतो, अरे त्याला एवढे पडले, अरे पण त्याच्या पाठीमागे तेवढे एफर्ट्स असतात. आपण पण तितके एफर्ट घेतले ना तर मग नक्कीच यश आपलंच असतं. म्हणजे एफर्ट घ्यायला हवे. एफर्ट घेतलं तर यश हे लांब जाणारच नाही, यश आपल्यापर्यंतच राहतं. तसंच माहीचं आहे. माहीसाठी मी अभ्यास रोज घेतेच, पण ती स्वतः पण करते तिच्या वयानुसार, म्हणजे ती करते ह्याच्यातच आलं सगळं काही. गरम फोडणी दिलंय मस्त. आता ते उकळत राहील चांगलं, कारण की बाकीचं काम उरकत. माहीचा अभ्यास फार महत्त्वाचा, कारण की आम्ही म्हणजे माझ्या आयुष्यात दुसऱ्या गोष्टींपेक्षा माझ्या मुलीचं फ्युचर हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मी जितकं होईल तितकं प्रयत्न करत असते. बरं एक काम मागं राहू दे, पण जर वेळ नाही भेटला तर काम राहतं. पण माहीचा अभ्यास रेग्युलर डेली रोज घेणार म्हणजे घेणार. आणि सकाळी सुद्धा मी तिला लवकर उठवत असते, कारण की कसं आहे, आत्ताचे दिवस चाललेत बाबा निघून आपल्यासोबत, मग पुढचं आयुष्य आपल्या मुलांना त्रासदायक नको असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. त्याचे प्रत्येक आईनं प्रयत्न हा केलाच पाहिजे, आपल्या मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे, मुलांशी मैत्रीचं नातं प्रस्थापित केलं पाहिजे, जेणेकरून आपले जे विचार आहेत ते आपले मुलं आपल्याशी शेअर करतील, ते आपल्याला घाबरणार नाही. जे काही असेल, भले चुकीचं असू, बरोबर असू, वाईट असू किंवा चांगला असो, सगळे प्रसंग मुलांनी आपल्या वडिलांशी जर शेअर केले ना, त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या, तर ज्या आत्ता घडणाऱ्या घडामोडी आहेत त्या कधीच होणार नाहीत. माझा आजचा विचार तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगितलंच पाहिजे बरं का तुम्ही. आता वरण उकळायला ठेवलंय, आता लागलीच जिरा राईस करून घेते. मी परवा घरी बनवलेलं तूप आहे, दाखवते किती घट्ट आहे बघा.
हे मी स्वयंपाकासाठी साईडला ठेवलेलं आहे, कारण चपातीला पण लावायला लागतं, मग त्याच्यासाठी साईडलाच ठेवलेलं आहे. तेच आता भातासाठी वापरणार आहे. महिला जिरा राईस तुपातलाच आवडतो. वरण भात असेल तर तूप हे लागतंच लागतं. तर गुड मॉर्निंग. आजच्या दिवसामध्ये कालचा निम्मा ब्लॉग असेल आणि आजचा असेल. तर आज सकाळी छानसा स्वयंपाक केला आहे. मस्त माहीला शाळेत सोडून आले आणि स्वयंपाकामध्ये उत्तम पदार्थ केलेले होते. तर त्याच्यामध्ये पहिला पदार्थ आहे मस्त आपला जो स्पेशल मेनू म्हटला जातो. तर असा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे उत्तप्पम. उत्तप्पम बनवलेला आहे. मस्त एक नंबर झाला होता. टेस्टी, क्रंची आणि ज्युसी. सोबत त्याला टेस्ट पण इतकी भारी होती ना, स्वीट स्वीट टेस्ट होती. तर छान असं उत्तपम बनवलेलं आहे. सोबत चपात्या, भाकरी आणि छान अशी एक नंबर अशी छोलेची भाजी बनवलेली आहे. तर अशा उत्तम मेनूसोबत आज मी तुमच्या भेटीला आली आहे. तर सकाळपासूनची कामं केल्यानंतर, छान असं स्वयंपाक केल्यानंतर वगैरे क्लासच्या 2 बॅच घेतल्या आणि मस्त घरातलं सगळं आवरत आलेलं आहे. आता कपडे धुवायचे आहेत, पण तत्पूर्वी म्हटलं कालपासून ब्लॉगच गेला नाही आपला आणि आपले व्ह्युअर्स आपली वाट नक्कीच बघत असणार. थोडं ना थोडकं शॉर्टबट स्वीट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मस्त अशा रेसिपीज तयार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. उत्तपम बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की काय भारी टेस्ट असेल. खूप छान, एकदम टेस्टी, क्रंची आणि मला लालसर भाजलेलाच लागतो. तर त्यामुळं एकदम डार्क भाजलेला पण आहे. तर छान उत्तप्पा तयार झालेला आहे. सगळा स्वयंपाक केलेला आहे. कालचं थोडंसं रुटीन शेअर केलेलं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसंच का होईना शेअर करण्याचा मी प्रयत्न माझ्या परीने केलेला आहे. आता कपडे वाट बघतायत माझी की कपडे धुवायचे आहेत आणि अजून जेवायचं आहे. जेवलेली नाही आहे मी अजून. नाश्ता वगैरे सकाळचं कसं झालं, घाई झाली. माहीसाठी बनवलं होतं आणि सकाळची घाई झाल्यामुळे तितकंसं खाण्यात येत नाही. तर कामं संपल्यानंतर जेवायचं तर आहेच. तर पुन्हा एकदा नवीन छानशा ब्लॉगबरोबर तुमच्या भेटीला येते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि छान छानशा कमेंट करा. सी यू, टाटा, बाय बाय.